महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या साधू संतांची मोठी परंपरा आणि इतिहास असून त्यांनी फडकवलेली ही भागवत धर्माची पताका आजही डौलाने फडकतीये। भागवत धर्माचा समाज प्रबोधनाचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 2 ते 9 जानेवारी दरम्यान श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या तयारीचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे। त्याचबरोबर या उत्सवाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पार्किंग, आरोग्य व्यवस्था, गर्दीचे विभाजन यासारख्या गोष्टींचे योग्य नियोजन करावे असं आवाहन यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना केलंय। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळे होत असतात। असाच एक भव्य दिव्य सोहळा कोकण प्रांतातही व्हावा अशी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांची इच्छा होती। त्यासाठी वसुधैव कुटुंबकम अध्यात्म पीठाचे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री आणि पालेगाव येथील तुकाई ज्ञानपीठाचे हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी पुढाकार ठाणे रायगड जिल्ह्यातील भागवत धर्म संप्रदाय प्रसारक मंडळ आणि वारकरी मंडळाच्या मदतीने भव्य अशा या कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलंय। तर हरिभक्त परायण गणपत चांगो देशेकर या सोहळ्याचे कार्याध्यक्ष आहेत। 2 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत श्री मलंगगड हरिनाम महोत्सव या महोत्सवाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये रायगड आणि ठाणे या सगळ्याच वारकरी मंडळींनी जे आहे आणि सगळेच मंडळ एकत्र येऊन त्याचा पुढाकार जो आहे तो वारिंगे महाराज असतील, शास्त्री महाराज असतील यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोक जे आहोत हे सहभागी आहोत। याच्यामध्ये कुठला पक्ष नाही, याच्यामध्ये कुठला एक संस्था नाही, याच्यामध्ये सगळ्यांनीच मिळून जो आहे तो हा कार्यक्रम कसा भव्य दिव्य होईल याच्यासाठी प्रयत्न आम्ही सगळे लोक करतोय। मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी मंडळी जे आहे त्या ठिकाणी येतील। रोज 25,000 लोक जे आहेत त्या सप्त्याला जे आहे त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत इतका मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह कधी झाला नव्हता, तेवढा मोठा सप्ताह जो आहे तो या ठिकाणी होईल। या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दोन्हीही या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा आहे आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी लोकांना अनुभवायला मिळेल। वेगवेगळी कीर्तनं या ठिकाणी होतील। तर मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्या माध्यमाने देखील ती मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक जे आहोत या ठिकाणी उपस्थित राहून जो आहे तो या कार्यक्रमाचा लाभ जो आहे तो आनंद जो आहे कीर्तनाच्या माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बोध जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे। पुढे जाण्याची दिशा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार। तर प्रत्येकाने याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहावं।